आर्थिक पाठबळ आहे। मनाच्या अंतःकरणापासून विशांत साहेबांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतोय। तुमच्यासारखे देणगीदार ज्यावेळी मिळत असतात तेव्हा कुठलाही कार्य या सन्माननीय सुजित पाटील ओम साई धाब्याचे मालक यांचा सन्मान फटाक्यांच्या आतषबाजीने पाहायला मिळतोय। गोल्डन मॅन तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके अर्थात युवकांचे प्रेरणास्थान, युवकांचा नेता, प्रबळ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास या जोरावर इम्पॉसिबल टू पॉसिबल अशक्याला शक्य करणारे दमदार नेता, दमदार व्यक्तिमत्व अर्थात गोल्डन मॅन किंग भाई नितेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सुजित पाटील साहेबांचं मनपूर्वक स्वागत होतोय। तर येणाऱ्या काळामध्ये अतिसर या मैदानावर एक मोठं भव्य दिव्य असं आयोजन समर्थ चषक 2025 आयोजन आहे। या स्पर्धेमधील प्रथम क्रमांक 1,50,000 व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 75,000 आणि आकर्षक चषक, तृतीय क्रमांक 35,000 रुपये आणि आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांक 30,000 आणि आकर्षक चषक, प्रवेश फी असेल 20,000 रुपये। आयोजक कमिटी अर्थात सन्माननीय मुकुंदजी गावण साहेब, भारतीय जनता पार्टीचे उरण तालुका उपाध्यक्ष तथा अमितजी पाटील माजी सरपंच दिघाटी। या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल सर्वेश। मी विनंती करेन सन्माननीय मुकुंदजी गावण साहेबांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय अरविंदजी तांडेल साहेबांना ही विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे। सन्माननीय प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये आपण पाहतोय करल सावरकर ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच अरविंदजी तांडेल साहेब, तदनंतर भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय मुकुंदजी गावण साहेबांच्या शुभ हस्ते सर्वेश तांडेल याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जात आहे। एक अनाउन्स झाली, रजनी क्रिकेट सुरू आहे, तदनंतर लगेचच समर्थ चषकाच्या माध्यमातून आपण दुसऱ्या रजनीमध्ये या ठिकाणी भेटत आहोत। म्हणजे यापूर्वी धोंडूकाका मैदानाला डे टुर्नामेंटची सवय होती, पण यानंतर आगामी हंगामी क्रिकेटमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त रजनी क्रिकेट स्पर्धा या धोंडूकाका मैदानावर देखील पाहायला मिळतील अशी चिन्ह आपल्याला पाहायला मिळू लागलेली आहेत। नक्की सर, तत्पूर्वी ओम साई धाब्याचे मालक सन्माननीय सुजित पाटील साहेब यांच्याकडनं या स्पर्धेला रोख रक्कम 3,000 रुपयाचं आर्थिक पाठबळ आहे। मनापासून सन्माननीय सुजितजी पाटील साहेबांचं आम्ही आयोजन कमिटीच्या वतीनं शतशः आभार मानतोय आणि वळतोय सामन्याकडे। या स्पर्धेमधला दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना आपण पाहताय मांगीरदेव भौरा विपक्ष पांदिवे 11 पांदिवे हा सामना आपण पाहताय। तीन चेंडू खऱ्या अर्थानं निर्धाव फेकल्यानंतर हा चौथा चेंडू, तिसरा चेंडू, धावसंख्या आपण धावपट्ट्यावर पाहताय 0। अजूनही कुठल्या प्रकारचं खातं कृपया करळ संघाला विनंती आहे आपण जरा बाउंड्रीच्या बाहेर जायचं आहे। विनंती आहे आयोजकांच्या वतीने करळ टीमला। अनेक मान्यवरांची मांदी या स्पर्धेला आपण पाहताय। क्रिकेटचा हा महासंग्राम आपण एन्जॉय करता। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जहाले खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म जात पंत मानतो मराठी, एवढ्या जगात माय बोलतो मराठी। मराठी भाषेचा आपला सर्वांना अभिमान आणि या मराठी भाषिक असणाऱ्या या पूर्व विभागामध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम या विभागातील या पंचक्रोशीमधील एक नावाजलेलं दमदार व्यक्तिमत्व रायगड जिल्हा काँग्रेसचे डॅशिंग अध्यक्ष महेंद्र शेठ गरज साहेबांच्या अतिशय निकटवर्तीय ज्यांना मानलं जातं आणि खऱ्या अर्थानं ज्या माणसानं अशक्यला शक्य केलंय, राजकारणाच्या दुनियेमध्ये अचानकपणे ज्यांचा प्रवेश झाला आणि बघता बघता मतदार बंधू भगिनी ज्यांना स्वीकारलं आणि ज्या माणसानं क्रिकेटला धर्म मानलाय, आपण थोडा मागे गेलो तर याच मैदानावर या विभागाची मानाची उरण पूर्व विभाग प्रीमियर लीग स्पर्धा ज्यांच्या संकल्पनेतून साकारली गेली, तदनंतर पुन्हा एकदा शिवधनुष्य आपल्या हातामध्ये घेतलाय आणि या मैदानावर प्रथमच रजनी स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून साकारली गेली ते सन्माननीय गोल्डन मॅन नितेश गजानन पाटील साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करताय। मनपूर्वक त्यांचंही या निमित्तानं आपण करूया आभार। पुढचा चेंडू घेऊन ते गोलंदाज प्रशांत, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी प्रशांतची पाहायला मिळाली। दोन्ही सामन्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा अतिशय सुरेख एकच धाव 2 षटकामध्ये त्याने खर्च केले होते आणि मात्र या षटकामध्ये सुद्धा आतापर्यंत सुरेख अशी गोलंदाजी। आतापर्यंत चेंडू फेकतोय 5 धावा खर्च करतोय, चेंडू फेकतोय 4 धावा खर्च करतोय, एकही नाही
म्हणजे कौतुक करावं तेवढं कमी असलेल्या प्रशांतचं आपला अनुभव आपल्या संघासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरतोय या सामन्यामध्ये. खऱ्या अर्थानं या गोलंदाजाकडनं पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज, समोर असणारे फलंदाज साईराज आणि आदेश. पुन्हा एकदा हा 5वा चेंडू सुद्धा फेकलाय निर्धाव. काय काय गोलंदाजी पाहायला मिळतं. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 17 चेंडू फेकलेत प्रशांतनं आणि फक्त 1 धाव त्याने खर्च केलाय. कौतुक करावं तेवढं कमी असेल. 4 सफलता त्यानं आपल्या या षटकामध्ये आतापर्यंत केल्यात. खरोखर कौतुक करण्यासारखी कामगिरी आहे. पुढचा चेंडू मात्र या चेंडूवर मोठा फटका आलाय. शेवटच्या चेंडू मात्र षटकार आलाय फलंदाज सायरच्या बॅटमधनं. 6 धावसंख्येनं सायरजनं आपलं खातं ओपन केलं आणि संघाचं ही खातं 6 धावसंख्येनं ओपन केलंय. डीजे प्रज्योत गजानन पाटील अर्थात या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय नितेशजी पाटील यांचे बंधू यांना विनंती करेन की आपला सन्मान आपण या निमित्तानं स्वीकारायचा आहे. आपण भावांची जोडी पाहिली राम लक्ष्मणाची, त्याप्रमाणे या समाजामध्ये आणि या पांदिवे भूमीमध्ये पिरकुन भूमीमध्ये जे भावांची जोडी पाहिली त्या अर्थात प्रज्योत आणि नितेश या 2 भावांची जोडी, त्या भावांचा सन्मान या स्पर्धेनिमित्तानं आयोजकांच्या वतीने केला जाईल. मी विनंती करेन आयोजकांच्या वतीनं की आपण सन्माननीय प्रज्योतजी पाटील यांचा सन्मान करायचा. या स्पर्धेमध्ये अनेक मान्यवर आपण पाहिलेत. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आलेला पाहुणा हा देवासमान असतो, त्याप्रमाणे प्रत्येक मान्यवरांचा सन्मान करणं ही आपली संस्कृती, ती संस्कृती आपण यावेळी या स्पर्धेनिमित्तानं जतन करतोय. हा चेंडू नवीन आलाय गोलंदाज अनुप पहिला चेंडू फेकलाय निर्धाव. धावसंख्या धावपटलावर पाहायला मिळतात ती मात्र 1-6. खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळत असताना क्रिकेटच्या या वातावरणामध्ये आपल्याला नेहमी चांगली कामगिरी करणं हे खूप महत्वाचं आहे. मात्र यावेळी फलंदाज पाहतोय अतिशय जबरदस्त आसमानी सुलतानी षटकार निघालाय फलंदाजाच्या बॅटमधनं. 6 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 12 वर. आता हे गीत ध्वनिफीत पाहत आहे नितेश पाटील यांची. खूप चांगलं आयोजन पाहायला मिळतंय. येणाऱ्या काळामध्ये समर्थ चषकाचं आयोजन होतंय. खऱ्या अर्थानं आपण डेज फॉर्मॅटमध्ये समर्थ चषक पाहिलंय. त्यांची स्मृती आम्ही तिरंगा ट्रॉफीमध्ये पण घेतली आणि आम्ही सुद्धा नाईट स्पर्धा त्यांच्या माध्यमातून भरवली. असे समर्थ चषकाचे आयोजक सन्माननीय मुकुंदजी गावण साहेब, 190 उरण विधानसभेचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी साहेबांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून त्यांना मानलं जातं. त्यांच्या समवेत शेतकरी कामगार पक्ष, कष्टकऱ्यांचा पक्ष, या पक्षाचं पूर्व विभागाचं नेतृत्व यांच्या खांद्यावर आहे. ते सन्माननीय संदीपजी पाटील आणि एक आदर्श शिक्षक सन्माननीय अजितजी जोशी या सर्व मान्यवरांचं इथं आगमन आहे. मनपूर्वक त्या सर्वांचं आम्ही करतोय आयोजकांच्या वतीने शब्द सुमनानं स्वागत. चेंडू गेल्या निर्धाव, धावसंख्या स्थगित राहिली धावपटलावर ती मात्र 1-12. 3 षटकांचा हा सामना. आता होणाऱ्या सामन्यामध्ये लो स्कोरला बाय असल्याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा हा चेंडू गेला सीमाराच्या पार, आणखी एक आला दर्जेदार षटकार.
फेकतोय पुन्हा एकदा आणखी एक जबरदस्त हल्ला. बॅक टू बॅक षटकार पाहायला मिळतोय फलंदाजाच्या बॅटमधनं. 6 धावा मिळाल्या फलंदाजाच्या बॅटमधनं आल्यात. फलंदाज आदेशच्या बॅटमधनं डीजे. आदेश आणि साईराज या जोडीनं मात्र भवरा टीमला सावरलाय. अतिशय पॉझिटिव्ह विचारानं फलंदाजी पाहायला मिळतोय. हा लो पुलटा चेंडू होता. डी बॅकवर्ड स्क्वेअर चेंडू मारलाय. प्रोटेक्शन आहे. एकच धाव या चेंडूवर मिळेल. एका धावसंख्येवर संघ पोहोचतोय 25 वर. क्रिकेटच्या मैदानामध्ये खेळताना आपण कधीही पॉझिटिव्ह विचारानं खेळायला पाहिजे. एक वेळ आपण शरीराने कमजोर असाल तरी चालेल, मनाने कधीच कमजोर राहू नका. कारण यश त्यांनाच मिळत असतं ज्यांची इच्छाशक्ती प्रबल आणि आत्मविश्वास मजबूत असतं. आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी या शब्दांना क्रिकेटमध्ये खूप मोठं महत्त्व आहे. कारण ज्या ज्या वेळी हे शब्द आपल्या कानावर येतात त्यावेळी एक वेगळी स्फूर्ती आपल्याला मिळत असतं. ती स्फूर्ती यावेळी भवरा टीमने दाखवली. कारण पहिल्या 5 चेंडू फक्त 0 धावसंख्या असताना 6व्या चेंडू षटकारानंतर मात्र या षटकामध्ये थोडा धावांचा रतीफा वाढत गेला. अशा अर्थीने 2 षटकं संपली. धावपट्ट्यावर धावसंख्या झाली ती मात्र 1-25. सन्माननीय सागरजी तांडेल साहेबांचं शुभ आगमन आहे. मी विनंती करेन सन्माननीय सागर तांडेल साहेबांना की आपला सन्मान आपण या निमित्तानं स्वीकारायचा आहे. अनेक मान्यवर या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं यश पाहायला मिळतोय. लाईव्हच्या माध्यमातून अनेक मान्यवर, अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आस्वाद घेतात. त्या साऱ्या मंडळींचं आयोजकांच्या वतीनं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. सन्माननीय सागरजी तांडेल साहेबांचं शुभ आगमन आहे. आयोजकांच्या वतीनं त्यांना या स्पर्धेचं उबदार वस्त्र, प्रेमाचं प्रतीक असणारं पुष्पगुच्छ देऊन सन्मान होतोय. आयोजकांच्या वतीनं आलेल्या मान्यवरांचं खऱ्या अर्थानं गोल्डन मॅन आमचे नितेशजी पाटील, त्यांच्या समेत दीपकजी पाटील, कष्टकऱ्यांचा गोरगरिबांचा पक्ष कुठला असलं तर काँग्रेस, आणि एका बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा, हे ज्यांचं ब्रीदवाक्य आहे असे नवनिर्माण सेनेचे विद्यमान सदस्य पेरकुण गावातील सन्मान्य दीपकजी पाटील A1 जोडी फेरफटका मारताना दिसत आहेत. पुढचा चेंडू टप्पा पडला, थोडासा खाली राहिला. फलंदाज आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये त्याला आलं अपयश. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली धावफलकावर ती मात्र 1-25 वर. 1-25 अशी धावसंख्या धावपटलावर पाहायला मिळतोय. अतिशय सुंदरशी स्पर्धा. या विभागातील नव्हे तर रायगडामधील एक सुप्रसिद्ध मैदान धोंडू काका या मैदानावर हा क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट खेळताना पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतो वाईट. 1 धाव मिळाली. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 26 वर. धावा धावपटलावर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. नाव आहे करण. हा चेंडू उंच टोळा आहे. पाहायचा काय होतं या चेंडूवर, आणि हाही चेंडू जाणार असं वाटलं. षटकार जातो की काय, मात्र चांगला प्रयत्न केला. 1 धाव. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 27 वर. वारंवार मात्र थोडीशी खराब अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते पांदिवली टीमकडनं. झेल होता, झेल मात्र घेता आल्याने धरतीला दान झाला झेल. 1 धाव मिळाली. एका धावसंख्येने संघ 27 वर. आता मात्र उर्वरित काही चेंडू असतील या पहिल्या सत्रामधील, पहिल्या पूर्वार्धामधील. क्षेत्र कुठलंही असू द्या, कष्टाशिवाय पर्याय नाही, आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नसतं. हा क्रिकेटचा एक शब्द आपण नेहमी म्हणत असतोय. हा चेंडू पॉईंटच्या डोक्यावरनं खेळलाय. कव्हर पॉईंट डोक्यावरनं चेंडू जाणार. 1 बाउंस सी माराच्या पार आलाय हा दर्जेदार चौकार. नितेश पाटील हे नाव चर्चेला गेलं या संपूर्ण परिसरामधील. ज्या माणसानं खऱ्या अर्थानं अतिशय कमी वयामध्ये
शून्यातून विश्व निर्माण करण्याचं काम केलंय असं व्यक्तिमत्व नितेशजी पाटील साहेब आणि संपूर्ण आयोजन कमिटी ज्यानं घेतलेली अथक मेहनत आणि या मेहनतीच्यामुळे ही स्पर्धा आपण यशस्वी होताना पाहत आहे. हा चेंडू पुन्हा एकदा सोडून दिलाय फलंदाजानं. वाईटची दाद मागली, पंचानं ती दाद उचलली आणि हा चेंडू गेला स्वर. एक धाव, एका धावसंख्येवर संघ पोहोचते 32 वर. 32 धावा, एक बाद 32 अशी धावसंख्या धावपट्ट्यावर पाहायला मिळाली. या मैदानावर आपण डे फॉर्मॅटमध्ये स्पर्धा अनेक पाहिल्या. प्रेक्षकांची कधीच कमी राहिली नाही या स्पर्धेमध्ये. आज मात्र महाशिवरात्र असल्या कारणानं सुद्धा अनेक भागामध्ये अनेक पालखी सोहळा आहेत, तरी सुद्धा प्रेक्षकांची तुंबळ गर्दी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. स्पर्धा ही स्वाभिमानाची स्पर्धा, अभिमानाची आणि आपल्या कर्तृत्वाची अशी स्पर्धा पाहायला मिळतोय. हा पुढचा चेंडू ट्रॅव्हल केला, चेंडू उचलेल फेकेल तिथपर्यंत एक धावसंख्या सहजरित्या पूर्ण. एका धावसंख्येनं संघ पोहोचतो. एक बाद 33 या आकड्यावर. आता मात्र काही उर्वरित चेंडूचा खेळ बाकी असेल. या इनिंग मधील अतिशय चांगला सामना पाहायला मिळतो. एक संघ उरण तालुक्यातील आहे, शहरी भागामधील आहे, तर एक संघ उरण पूर्व विभागामधील आहे. एक भौरा, एक पांदिवे अशा दोन संघादरम्यान हा सामना आहे. हा चेंडू सुद्धा खेळलाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. चेंडू गेलाय. चेंडू पुन्हा एकदा इथं खराब कामगिरी पाहायला मिळतो. चेंडू गेला सीमारेषा पार. आला आणखी एक दर्जेदार चौकार. या आकड्यावर सध्याच्या घडीला आपण बघितलंय क्रिकेटचा जीवर एवढा पसरलाय की अनेक भागामध्ये अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. नाईट फॉर्मॅटमध्ये हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग झाला नाही. एक धावसंख्या सहजरित्या पूर्ण 2चा प्रयत्न केला आणि मात्र इथं रिस्की रन फलंदाज गेला. बाद शेवटचा चेंडू असल्या कारणाने मात्र धावांचा चान्स घेण्याचा प्रयत्न केला दोन्ही फलंदाजांना. एक धाव मात्र मिळाली. दुसरा धाव घेताना मात्र फलंदाज बाद झालाय. अशा अर्थीने पहिल्या पूर्वार्ध संपला. धावपटल्यावर धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 38. 39 धावांचं आव्हान समोर असेल पांदिवी संघासमोर. प्रति षटकामागं 13 धावांची सरासरी राखावी लागेल पांदिवे टीमला. आणि पांदिवे टीमनं मात्र इथे विचार करायला पाहिजे, कारण आपल्या वाटेला बराच काळ बॅड पॅच आलाय. मात्र यावेळी वेगळ्या प्रयत्नांना आपल्याला खेळावं लागेल. या सामन्यावर जिंकायचं असेल तर रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असू द्या. नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्कीच बदलते. ते वेळ बदलायची असेल यावेळी मात्र पांदिवे टीमला चांगला खेळ करावा लागेल. आपलं जर बॅट पॅच घालवायचा असेल, पण तत्पूर्वी भवरा टीमचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्यानंतर पुन्हा 2 षटकामध्ये हाणामारी केली आणि एका सन्मानजनक स्थितीमध्ये हा संघ गेलाय. अशा रीतीनं 38 धावा झाल्यात. 39 धावांचं आव्हान आहे. 39 धावांचा पाठलाग सहजरित्या होईल. व्यासपीठावर सन्माननीय बालू घरत साहेबांचं शुभ आगमन आहे. मी त्यांना विनंती करेन, आदरणीय सन्माननीय बालू घरत, की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मी विनंती करेन की आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. A1 जोडी नितेश पाटील आणि दीपक पाटील हे नाव 2 वर्षापासनं खूप गाजलंय. आज गोल्डन मॅन यांच्या आपण शरीरावर बघितलंय तर खूप मोठं एक सोनं आणि सोन्यासारखा माणूस आहे नितेश पाटील, म्हणून त्यांना किंग म्हटलं जातोय. त्यांच्या समेत दीपक पाटील ही A1 जोडी आहे या विभागातील. एक काँग्रेस आणि एक मनसे, अर्थात एक हात आणि एक इंजिन, या दोघांची जोडी जमलेली आहे या विभागामध्ये. ही दोस्ती तुटायची नाही. रात्री अपरात्री मदतीला कोण येतो? प्रियार सर, मित्र येतो. कधी फोन करा, कधी गरज येऊ द्या. ही अशी मित्रांची जोडी आहे, A1 जोडी आहे. तर ऐकूया. तर आपण सन्मान नंतर घेऊ आताच. तर आपण सन्मानाकडे वळूया. आज आमच्या या रजनीमध्ये आमच्या विनंतीला मान देऊन ज्याने एक अतिशय चांगल्या प्रकारे समालोचन केलं. मोठीचे गाव म्हटलं तर कलेची खाण, शिक्षणाची खाण असणारी भूमी. या भूमीमध्ये अनेक कलाकार दिलेत. त्या कलाकारामधील आणखी एक कलाकार कोहिनूर हिरा सन्माननीय प्रियाजी पाटील आज आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलं, समालोचन केलं. त्याबद्दल त्यांचा आदर सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. मी या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय नितेशजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आज या आमच्या स्पर्धेला आजच्या रजनीमध्ये ज्यानं मराठी भाषेवर चांगलं समालोचन केलं ते पप्पनजी पाटील यांचे बंधुराज
प्रियाजी पाटील यांचा सन्मान होतोय. या स्पर्धेचं उबदार वस्त्र, प्रेमाचं आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण आपल्या घरामध्ये चिरंतन राहू द्या अशा विचारांना असर एक आकर्षक अशी ट्रॉफी देऊन सन्मान होतोय प्रियाजी पाटील. त्याप्रमाणे उरण नव्हे पनवेल नव्हे तर रायगडमध्ये सर्वांना आवडणारा आवाज, निवेदन क्षेत्रामध्ये ज्या माणसानं आपली एक वेगळी क्रेज निर्माण केली, आज अनेक भागामध्ये ज्यांचं निवेदन आपण ऐकत असतात, त्या पलीकडे राजकारणामध्ये एक अतिशय हुशार, पडद्यामागून सुद्धा अनेक सूत्र हलवणारं व्यक्तिमत्व सन्माननीय आतिशजी पाटील. आज अनेक मोठे मोठे इव्हेंट, मोठे मोठे कार्यक्रम आपण नेहमी पाहत असताय, त्यामध्ये हा आवाज आपण नेहमी पाहताय. असे आमचे मित्र, आमचे गुरुवर्य, पागोटे गावचे सुपुत्र सन्माननीय आतिशजी पाटील सर यांचंही शुभ आगमन आहे. आणि आज आमच्या विनंतीला मान देऊन मराठी भाषेवर प्रभुत्व त्याने दाखवलं आणि अतिशय उत्तम समालोचन ज्याने केलंय आणि खास करून ज्यांना आत्ताच कुलाबा भूषण हा पुरस्कार मिळालाय, पागोटे भूषण हा पुरस्कार मिळालाय. आपल्या या कलेतून अनेक पुरस्कार प्राप्त असणारे सन्माननीय आतिशजी पाटील मॅन फ्रॉम पागोटे यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय नितेशजी पाटील आणि सन्माननीय दीपकजी पाटील, विद्यमान उपसरपंच आणि विद्यमान सदस्य, या दोघांच्या शुभ हस्ते यावेळी आतिशजी पाटील सरांचं स्वागत होत आहे. मनाच्या अंतकरणापासून पुन्हा एकदा आपला आभार मानतोय. असंच प्रेम आयुष्यभर या आयोजकांना राहू द्या. ही स्पर्धा आज यशाचे अनेक शिखरे गाठतात. हे मैदान सुद्धा प्रसिद्ध आहे, अनेक स्पर्धा या मैदानाने दिल्यात. अशा मैदानातून एखादा चांगला खेळाडू घडावा हे शुभेच्छा असतील आयोजकांच्या वतीनं. आणि त्यानंतर आपण पाहता नुकताच आवाज ऐकला आपण ज्यांचं राजेंद्र भगत सर काँग्रेस इंटकचे कार्यकर्ते आहेत, आदरणीय महेंद्रजी घरत साहेबांचे निकटवर्तीय, सातत्यानं त्यांच्या खांद्यावरती आहात. आणि ही स्पर्धा आपण जी पाहताय उपसरपंच नितीश पाटील यांचं आयोजन आणि त्या आयोजनामधील एक संघटक म्हणून ज्यांचा भाग पाहायला मिळतोय. निवेदन क्षेत्रातील अप्रतिम कामगिरी त्यांची पाहायला मिळते आणि सातत्यानं अनेक राजकीय स्टेजवरती त्यांना नेहमी पाहतो. असे आदरणीय व्यक्तिमत्व आदरणीय राजेंद्र भगत सरांचा शुभ सन्मान यावेळी पाहायला मिळतोय. पहिली दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आहे. आपण पाहतोय एका बाजूला पानदिवे, दुसऱ्या बाजूला मांगीरदेव भवरा. या टीम मध्ये, या दोन टीम मध्ये ही मॅच पाहतोय. बॉलिंग ऍक्शन वरती थोडाफार आक्षेप आहे आणि तो क्लिअर केला जाईल. आपण मॅच ऑन असेल. नेक्स्ट बॉल 39 करायचा. हा बॉल अतिरिक्त बाहेर, इट्स अ वाईड. एक धावसंख्या आणखीन जोडली जाईल. वाईड बॉल, एक धावसंख्या जोडली जाईल. धावफलक 5. पहिला बॉलर आहे, पहिल्या बॉलरवरती 5 झाल्यात. रनआउटची शक्यता. थ्रो चांगली आहे, वेगवान थ्रो, खराब थ्रो. इथून मात्र झाले फंबल आणि धावसंख्या येईल 5. या स्पर्धेची ओळख काँग्रेस का हाथ सबके साथ आणि मिळतोय हा 5. या मॅच मध्ये हा चौकार किती क्रुशियल ठरू शकतो शेवटच्या मोमेंटला, हे फार महत्वाचं. आणि या स्पर्धेतील आजच्या रजनीतील सार्डे टीम ही पुढच्या फेरीसाठी दाखल झाली आणि त्यासाठी शुभेच्छा आल्यात. सन्माननीय रणजितजी जोशी साहेब यांच्याकडून सार्डे गावासाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच रणजितजी. 5 धावसंख्येनंतर हा फटका पाहायला मिळतो. नो मॅन्स लँड मध्ये बॉल चाललाय. बॉल 1 बाउन्स 2 बाउन्स और द रो. इट्स अ 4. अप्रतिम चौकार पाहिला.
कलात्मक फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. आणखीन ऑफॉली, परंतु यॉर्कर केला, अगदी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल पाहायला मिळाला. या क्षणाला अशा प्रकारचे बॉल फार महत्वाचे आहेत. अशा प्रकारचे बॉल फेकू शकतोय तो, टाकू शकतो, त्यामध्ये निष्णात जरूर आहे, परंतु इथून मात्र ज्वलंत इतिहासाला तुम्हाला मात्र प्रतिक्रिया द्यायला लागेल. इथून मात्र डॉट बॉल आणखीन येणं गरजेचं आहे. या मॅच मध्ये प्रभाव टाकणारी गोलंदाजी तुमची फार अपेक्षित आहे आणि हे तुम्हाला करावं लागेल, ते तुम्हाला सत्यात उतरावं लागेल. या मॅच मध्ये करो या मरो, प्रत्येक बॉल फार महत्वाचा आहे मॅचच्या दिशेनं. फुल टॉस होता, बॉलला पाठवला, बॅट्समन योगेश पाटीलच्या बॅट मधून हा येतोय सिक्सर. जरूर दखल घेणार, परंतु त्या दखल केलं बेदखल. योगेश मात्रेच्या बॅट मधून इथून मात्र येतोय हा सिक्सर. या मॅचला काय सुरुवात दिली आहे. ओपनिंग पेअर आपण वीरेंद्र आणि योगेश पाहतोय. वीरेंद्रने आतापर्यंत 4 बॉल केले, 4 बॉल मध्ये धावसंख्या केल्या 14 आणि त्यानंतर योगेश मात्रेची बॅटिंग पाहायला मिळेल. लगातार 2 सिक्सर. अटॅक वरती जरूर आहे योगेश, परंतु स्ट्राईक वरती आपण पाहणार आहोत वीरेंद्रला. नेक्स्ट बॉलर, पुढचा गोलंदाज आपण पाहणार आहोत करण गावंड. हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. टीम मांगीरदेव बावरा या टीम मधून हा दुसरा गोलंदाज आहे. 12 बॉल 12ची गरज. या मॅच मध्ये टर्निंग ओव्हर राहणार. दुसरी षटक फार महत्वाची आहे. दुसऱ्या षटकामध्ये कमीत कमी धावसंख्या देऊन जास्तीत जास्त विकेट्स या मॅचला ती डेव्हलप करणारी ओव्हर ठरणार. परंतु या ओव्हर मध्ये शेवटच्या षटकात कमी धावसंख्या देऊन या षटकावरती करडी नजर ठेवून बॅटिंग करणाऱ्या टीमनं जर जास्त धावसंख्या केल्या तर मात्र मॅच अगदी इझी होऊन जाईल आणि ते इझी साठी प्रयत्न करावे लागतील. कठीण काही नसतं. गॅप सिलेक्शन चांगला, पटका ठोकला, आणखीन एक येतोय हा जवाब चौकार. आपली पेशकश सुद्धा दाखवली आहे. ओळख आहे वीरेंद्रची अशा प्रकारे फटकेबाजी खेळायची आणि तो सातत्यानं चर्चेत राहिला. टीम पांदेकडून खेळत असताना वैयक्तिक त्याचा परफॉर्मन्स हा सातत्यानं चर्चेला असणार आहे. हा खेळाडू प्रभावित करतोय. हा फटका जसा आला स्लॉट मध्ये तसा पाठवला बंगारपाडच्या दिशेनं प्लॉट मध्ये. आणखीन एक दमदार सिक्सर. जास्त लवकर मॅच संपवण्याच्या दिशेनं त्या उद्देशानं फलंदाजी चालली आहे. बॅट्समन वीरेंद्र ठाकूर. वीरेंद्रची बॅटिंग आवडली असेल एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय दमदार खेळ पाहिला त्याच्या बॅट मधून. अप्रतिम नॉक आतापर्यंत वीरेंद्रच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. हा बॉल आणखीन एकदा कट केला. व्हाट अ स्मॅश, व्हाट अ हिट, व्हाट अ कट शॉट. वीरेंद्रच्या बॅट मधून हा विजयी चौकार आणि या विजयी चौकाराचं स्वागत केलंय सौरभ मच्छिंद्र पाटील यांच्याकडून. टीम पांदेवेला पुढच्या सामन्यासाठी असतील दमदार शुभेच्छा.